चला नेक्स्ट, काल होमवर्क दिला होता आपण, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकलो होतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड कसे ओळखायचे. ॲरोमॅटिक कंपाऊंड असण्यासाठी 4 कंडिशन असतात. पहिलं त्या कंपाऊंड सायक्लिक हवा, प्लेनर हवा, डिलोकलायझेशन हवा, आणि चौथं हकल्स रूल त्यांनी फॉलो केला पाहिजे. हकल्स रूल काय सांगतो, किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 4n+ कोणते पाय. समजा कंपाऊंड तुमचा काय अँटी ॲरोमॅटिक कधी असेल पहा, अँटी ॲरोमॅटिक कोणाला म्हणतो आपण, तर पहिल्यांदा तो सायक्लिक हवा, प्लेनर हवा, डिलोकलायझेशन हवं, आणि चौथा हकल्स रूल ओबे न होता त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 4n इलेक्ट्रॉन हवे. किती हवेत, पाय इलेक्ट्रॉन्स. बरोबर. एन ची व्हॅल्यू किती असेल इथे, 0 1 2, इथे किती असेल एन ची व्हॅल्यू, 1 2 3. कळतंय, आले, समजतंय का डाऊट, हे पाहिलं. आता जे कंपाऊंड तुमचे ॲरोमॅटिक आहेत ते अँटी ॲरोमॅटिक नसणार आहेत. जे कंपाऊंड अँटी ॲरोमॅटिक आहेत ते तुमचे, काही कंपाऊंड असे असतील की जे ॲरोमॅटिक पण नाही, आणि असे कंपाऊंड जे ॲरोमॅटिक पण नाही आहेत आणि अँटी ॲरोमॅटिक पण नाही, त्यांना म्हणतो आपण नॉन ॲरोमॅटिक. काय म्हणतो त्यांना आपण, कळतंय, एवढं सोपं आहे. केवढं सोपं आहे नक्की. जे ॲरोमॅटिक नाही, जे अँटी ॲरोमॅटिक नाही, ते सगळे कसे, नॉन ॲरोमॅटिक. जसं की हा कंपाऊंड कसा आहे रे, हा नॉन ॲरोमॅटिक आहे. सायक्लिक आहे का, नाही. खालचे कंडिशन फॉलो होतील का, प्लेनर आहे का, डिलोकलायझेशन होत आहे का, नाही होणार इथे. ठीक आहे, समजा असं दिलं आहे, आता बोला होईल का, नाही होणार. हकल रोल होईल का ओबे, नाही होणार. पाय इलेक्ट्रॉनच नाही. समजते, म्हणजे हा कंपाऊंड कोणता आहे तुमचा, कोणता आहे तुमचा, एनी डाऊट, एनी डाऊट. फरक कळलाय तिघांमध्ये नक्की. इथपर्यंत काल आपण पाहिलेलं होतं. नेक्स्ट आज आपल्याला यांचे काही एक्झाम्पल्स पाहिजेत. ऑलरेडी तुम्हाला होमवर्कला दिलेले होते, त्याच्यामध्ये अजून आपण ॲडिशन करणार आहोत थोडीशी. ठीक आहे, होमवर्कला किती एक्झाम्पल होते बरं, 31. ठीक आहे, 31 एक्झाम्पल. सोडून द्यायची गरज आहे, आन्सर्सची गरज आहे, म्हणजे सोडवायची गरज आहे ना. डायरेक्टली आन्सर सांगू, डायरेक्टली आन्सर नाही हो माझ्याकडे, बघू दे मला. काय काय डाऊट आहे, ठीक आहे सांगतो, थांबा. आता पहा, आता पहा, आता पहा. समजा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये, समजा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल, काय असेल, अल्टरनेट किंवा अल्टरनेट सिग्मा अँड पाय बॉन्ड असतील, काय असेल, अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड असेल, तर त्या सिस्टीमला, या सिस्टीमला काय म्हणतो आपण, ॲनोलिन. काय म्हणतो त्याला आपण, ॲनोलिन. काय म्हणतो त्या कंपाऊंडला आपण, ॲनोलिन. काय म्हणतो त्याला आपण, अहो काय म्हणतो, आणि ॲनोलिन नाव कसं देतात पहा, ब्रॅकेटमध्ये नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन लिहितात, नंबर ऑफ. तसं इथे किती आहेत बरं, 1 2 3 4 5 6, म्हणजे याचं नाव काय, 6 ॲनोलिन. काय नाव आहे याचं, काय डाऊट, काय नाव आहे याचं, अहो काय नाव आहे त्याचं, इथे जर 7 असते तर, 8 असते तर, 10 असते तर 10 ॲनोलिन. कळतंय, 10 कधी येतील, पहा बरं, 10 आहेत का, हा 1 2 3 4 5 6, बरोबर. थांबा 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 थांबा, हे तुमचे नंबर ऑफ कार्बनवरनं द्यायचं, नंबर ऑफ कार्बनवरनं द्या, पाय बॉन्डवरनं नाही. ठीक आहे, जर नंबर ऑफ कार्बन ॲटम 6 असतील तर त्याला काय म्हणणार आपण, 6 ॲनोलिन. जर नंबर ऑफ कार्बन ॲटम 7 असतील त्याला म्हणणार आपण 7 ॲनोलिन. 8 असतील तर 8 ॲनोलिन. इथे किती आहेत बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे याचं नाव काय, 10 ॲनोलिन. ॲनोलिन कधी म्हणतो, जर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल तर याला काय म्हटलं जातो, कॉल्ड ॲज ॲनोलिन. काय होतं त्याला आपण,
आणि रिप्रेझेंटेड ॲज कसं रिप्रेझेंट करतो आपण, कार्बन नंबर ब्रॅकेटमध्ये कार्बन नंबर आणि बाहेर काय लिहितो आपण, ॲन्युलिन. कसं लिहितो बाहेर, एनी डाऊट? ओके, ही थिअरी. एक्झाम्पल काय याचं नाव काय याचं बोला, 6 ॲन्युलिन. याचं नाव काय, 10 ॲन्युलिन. कळतंय? आणि कॉमन नेम काय याचं, नॅप्थलिन. काय नाव आहे याचं, नॅप्थलिन. कळालंय? नक्की व्यवस्थित काय करायचं हे लिहून घ्यायचं. ठीक आहे, कळालंय? ठीक आहे. अँटी ॲरोमॅटिक. चालू नाही का करू? हा तू का खालीलपैकी आपल्याला काय ओळखायचं, कोणता कंपाऊंड आता ॲरोमॅटिक आहे आणि कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक नाही, आपल्याला आयडेंटिफाय करायचं. फर्स्ट वन बोला, ॲरोमॅटिक आहे का नॉन ॲरोमॅटिक आहे? नॉन ॲरोमॅटिक आहे. का बरं? सायक्लिक आहे सायक्लिक आहे ना. पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली, सायक्लिक आहे. सेकंड काय पाहिजे तो, प्लेनर असल्यासाठी कंडिशन काय, ॲटम काय हवा, पाय बॉन्ड हवा, बरोबर. किंवा sp3 नसावा. पण इथे जर पाहिलं हा कार्बन कसा आहे का sp3, याचा अर्थ तो ॲरोमॅटिक. प्लेनर नाही याचा अर्थ ॲरोमॅटिक नाही. प्लेनर नाही याचा अर्थ अँटी ॲरोमॅटिक सुद्धा तो नाही. म्हणजे काय हा एच पहिल्याचा आन्सर काय, एनी डाऊट? कसं आलंय, कळलंय? नक्की कळलंय? 100% जायचंय का पुढे? नक्की का? इथं लिहितो पा, सायक्लिक हवा. कसा हवा, प्लेनर. तिसरा कसा हवा, कसा हवा. आणि चौथा कसा हवा, हकल रूल. याच्यामध्ये दोन, एकतर 4n+2 किंवा 4n पाय इलेक्ट्रॉन, बरोबर. ठीक आहे, मग पहा दुसरा बोला, कसा आहे दुसरा, नक्की. का बरं? सायक्लिक आहे का, प्लेनर आहे का, आहे प्लेनर. डिलोकलाइज होतोय का, होतोय. हकल रूल उभे होतोय का, 100% होतोय. नक्की होतोय. किती आहेत बरं पाय इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6 7 8. का बरं? ते दुसऱ्या ऑर्बिटल मधले म्हणून 6 होतात. हकल रूल उभे होतो. देअरफॉर कंपाऊंड इज कसा आहे हा, एनी डाऊट? खाली या. का बरं प्लेनर नाहीये? पहिलं सायक्लिक आहे का, आहे. सेकंड प्लेनर असण्यासाठी कंडिशन काय, कसे पाहिजे सगळे, हा sp2 आहे का, आहे की sp2. हा sp2 आहे का, हा sp2 आहे का, आहे की sp2. का नाही sp2, प्लेनर आहे. ओके, डिलोकलायझेशन त्या ठिकाणी होतंय. का बरं? हा जरी प्लेनर नसला तरी सुद्धा व्हॅकंट ऑर्बिटल आहे ना इथे, हे इकडे शिफ्ट होऊ शकतं. म्हणजे त्या ठिकाणी रेझोनन्स होऊ शकतं. दॅट इज डिलोकलायझेशन सुद्धा होऊ शकतं, पॉसिबल आहे. कार्बोकटायन, बरोबर. पाय सिग्मा व्हॅकंट ऑर्बिटल, पाय सिग्मा म्हणजे प्लेनर आहे, डिलोकलायझेशन होऊ शकतं. चौथा हकल रूल. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, दोन पाय इलेक्ट्रॉन. 2 पाय इलेक्ट्रॉन असून चालेल का कुठं, पहा बरं. इथे 0 टाकली, एनची व्हॅल्यू किती टाकली, समजा मी 4 0 जा +2 झाला हकल रूल उभे. म्हणजे कंपाऊंड कसा आहे, ॲरोमॅटिक. कसा आहे कंपाऊंड, एनची व्हॅल्यू 0 पासून असू शकते ना. इथे एनची व्हॅल्यू
1 पासून चालू होणार, इथं मात्र घ्या. जायचंय पुढे? अहो जायचं का? जाऊ की. बोला कसा आहे? आता वॅकंट ऑर्बिटल आहे का? थ्रू आउट द रिंग रेझोनन्स होणार आहे का? म्हणजे डिलोकलायझेशन असणार का? नाही होणार. डिलोकलायझेशन नाही होणार. याचा अर्थ कसा आहे कंपाऊंड? नॉन ॲरोमॅटिक. नॉन पुढे नेक्स्ट पा. थांब ना जरा. बोला कसा आहे कंपाऊंड? पहिली गोष्ट सायक्लिक आहे का? आहे सायक्लिक सर. सेकंड प्लेनर आहे का? का बरं प्लेनर? पाय सिस्टीम आहे सगळीकडे. पाय इलेक्ट्रॉन्स आहे. जिथे नाही आहेत तिथं होऊ शकतात. तिसरं पाय इलेक्ट्रॉन्स आहे, याचा अर्थ डिलोकलायझेशन होणार आहे. आणि हकल रूल 1 2 3 4 6 म्हणजे हकल रूल हा ओबे होतोय. याचा अर्थ कंपाऊंड कसा आहे? कंपाऊंड कसा आहे? ॲरोमॅटिक. कळलंय? अहो कळलंय? कसा आहे कंपाऊंड? कसा आहे कंपाऊंड? हा कसा आहे? नॉन ॲरोमॅटिक. का बरं? इथे कसे आहेत? sp3 म्हणजे नॉन ॲरोमॅटिक. अहो सोप्पं आहे का? नक्की का? लई सोप्पं करून सांगितलं तुम्हाला. एवढं सोप्पं मला शिकवलं असतं तर. बोला कसा आहे हा? नॉन. का? sp3 आहेत ना. हे कसे इथं काय नाही म्हणजे काय, इथं 2 या कार्बनचे हायड्रोजन आहेत ना, 4 बॉन्ड तयार केले. 4 सिग्मा बॉन्ड म्हणजे कसा आहे तो? sp3. दॅट इज कंपाऊंड. कसा आला? नॉन नॉन शॉन द शिप. बोला कसा आहे हा? अँटी ॲरोमॅटिक. नक्की का? पहिली गोष्ट सायक्लिक आहे का? प्लेनर आहे का? कस काय प्लेनर आहे? हा काय? sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. sp3 आला याचा अर्थ कंपाऊंड प्लेनर. कंपाऊंड प्लेनर म्हणजे प्लेनर नाही म्हणजे कोणता? कारण अँटी ॲरोमॅटिक व्हायला सुद्धा कंडिशन काय लागती? प्लेनर लागतो. तो अँटी ॲरोमॅटिक असला म्हणून काय झालं? प्लेनर तो पाहिजे. थांबायचं नाही. थांबू नकोस. बोला कोणी पण सांगेन. बारीक बारीक बाळ सांगेन. बघायचं का? सांग बरं प्रतीक्षा. कसा आहे हा? नॉन ॲरोमॅटिक. बघ सांगितलं का नाही? नॉन ॲरोमॅटिक. बोला कसा आहे? आहे ॲरोमॅटिक. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. कसा आहे हा? सायक्लिक आहे. सायक्लिक आहे. आहे. नायट्रोजन लोन पेअर असतात. ठीक आहे. बोला होणार आहे. होणार आहे. मग कसा? ॲरोमॅटिक. खाली हा हा कसा आहे? sp3 हायब्रिडाइज झाला ना खाली. कसा आला हा? sp3 म्हणजे कसा आहे हा? गणपती बाप्पा. खाली बोला. हुशार झाले तुम्ही. कस काय रे जन्मापासून? हा जन्मला IITचं पुस्तक घेतलं होतं काय तुम्ही? दिशाताई कैसा आहे ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर. सायक्लिक आहे. आहे. प्लेनर आहे. आहे. सगळे तुमचे sp2 आहेत कारण प्लेनर आहे. याचा अर्थ डिलोकलाइज आहे. आणि हकल रूल मध्ये किती येते? 12 म्हणजे आला 4 चा पाडा. बरोबर. 4 चा पाडा म्हणजे कंपाऊंड अँटी ॲरोमॅटिक. काय डाऊट?
काय डाऊट? कळतंय? बारीक बारीक पोरांना सोडत येणार. आलं का तुला प्रतीक्षा? आलं का तुला? विचारतोय मी. ठीक आहे. झालंय? जे जे आले नाही ते लिहून घ्या बरं पटकन. सगळे झाले? ठीक. पुसू का मग? स्टॉप करा, पुसच पर्यंत. फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन आहे आपल्याकडे. केलंय? रिॲक्शन पहा. कोणती रिॲक्शन आहे? समजा हा आपला अल्किल हलाइड आहे. कोण आहे हा? आर म्हणजे काय? कोणताही अल्किल ग्रुप. आणि एक्स म्हणजे काय? एक्स एक्स असतो. ठीक आहे, त्याला कोणी काय म्हणतो? एक्स म्हणजे हलाइड. त्याच्यामध्ये कोण कोण येईल? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. येडे विचार काय करते? ठीक आहे, समजा याची रिॲक्शन केली आपण AlX3 सोबत. कोणासोबत केली? AlX3 सोबत. हा काय तुमचा? हा इलेक्ट्रोफाईल आहे. काय हा? इलेक्ट्रोफाईल काय करत असतो? इलेक्ट्रॉन शोधत असतो. कोणाला शोधत असतो? कोणाला शोधत असतो? आणि जो इलेक्ट्रॉन शोधतो, जो काय करतो, त्यालाच आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हणतो लेविस ऍसिड. म्हणजे डेफिनेशन आहे लेविस ऍसिड, लेविस बेस. जो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो, लेविस ऍसिड. जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, लेविस बेस. काय म्हणतो त्याला आपण? जो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणतो आपण? जो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणतो आपण? लेविस ऍसिड. काय म्हणणार त्याला आपण? म्हणजे इलेक्ट्रोफाइलच कोण असतो तुमचा? आता काय होईल इथे? अल्किल हलाइड मध्ये जो बॉन्ड आहे, हलाइड इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. हलाइड कसा आहे? तो काय करेल? इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे घेऊन जाईल. त्याने जर घेऊन गेला तर काय प्रोड्यूस होईल इथं? एक्स प्लस. आणि ह्याने आलेले इलेक्ट्रॉन्स कोण घेतील? हे AlX4. AlX4. आता ही रिॲक्शन कधी होईल? ही रिॲक्शन कधी होईल? जर या अल्किल हलाइड पेक्षा हा तयार झालेला कॅटायन जर जास्त स्टेबल असेल तर रिॲक्शन काय होणार आहे? लेफ्ट टू राईट. म्हणजे हा प्रोडक्ट रिॲक्टंट कसा हवा आपला? लेस स्टेबल असेल. आणि प्रोडक्ट जर तुमचा कसा असेल? मोर स्टेबल असेल तर रिॲक्शन होणार आहे. दॅट इज रिॲक्शन इज पॉसिबल. रिॲक्शन इज. परंतु जर जर असं असेल, कसं? रिॲक्टंट इज मोर स्टेबल. रिॲक्टंट कसा आहे तुमचा? आणि प्रोडक्ट इज लेस स्टेबल. प्रोडक्ट कसा आहे? तर रिॲक्शन होईल का? रिॲक्शन इज नॉट पॉसिबल. रिॲक्शन इज नॉट पॉसिबल. का बरं? प्रत्येकाला कुठे जायचंय? स्टॅबिलिटीकडे. कुठे जायचं प्रत्येकाला? जर ऑलरेडी स्टेबल असेल तर तो अनस्टेबल का होईल? कळतंय? जर तो लेस स्टेबल असेल तर रिॲक्शन करून कुठे जाईल? म्हणजे वरची रिॲक्शन फिजिबल कधी आहे? ज्या वेळेला हा जो प्रोडक्ट आहे हा कसा आहे? मोर स्टेबल आहे. कोणापेक्षा? रिॲक्टंट पेक्षा. जर असं असेल तरच ही रिॲक्शन होईल, नाही तर रिॲक्शन होणार नाही. कळतंय का? नक्की? ठीक आहे, ओके. सेम रिॲक्शन आहे दुसरी. RX रिॲक्टेड विथ AgNO3. AgNO3. ठीक आहे. हलाइड मगासारखा सेम इलेक्ट्रॉन घेऊन जाईल. तो AgCl सोबत तयार काय होईल तुमच्याकडे? R प्लस प्लस AgCl इन द फॉर्म ऑफ PPT. कसं तयार होतं हे? PPT म्हणजे काय? PPT म्हणजे काय म्हणा? पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. ते PPL. इथं PPT चालले. प्रेसिपिटेट. काय असतं PPT म्हणजे? खाली टेस्ट ट्यूबच्या खाली तयार होतं प्रेसिपिटेट बॉल्स टाईप मध्ये, बरोबर? सॉलिड फॉर्म मध्ये. दॅट इज PPT. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नाही. ठीक आहे, सॉलिड फॉर्म मध्ये असतो PPT. काय म्हणतो त्याला आपण? प्रेसिपिटेट. अख्खं 9वी 10वी हेच झालं तुमचं, बरोबर ना? प्रेसिपिटेट. तिसऱ्या धड्यामध्ये होतं 10वीच्या लेफ्ट साईडच्या पेजवर. ठीक आहे काय डाऊट? तिसऱ्या धड्यात कळलंय? रिॲक्शन कधी होईल? ही सुद्धा रिॲक्शन कधी होईल? जर तुमचा प्रोडक्ट कसा आहे तुमचा? मोर स्टेबल. आणि रिॲक्टंट कसा आहे तुमचा? रिॲक्टंट कसा आहे तुमचा?
लेस स्टेबल. तर रिॲक्शन काय आहे? रिॲक्शन इज एनी डाऊट? अहो एनी डाऊट? नक्की नाही. समजले? 100%. घ्या बरं पटकन फोटो काढून घ्या, नंतर लिहा तुम्ही. फोटो काढून घ्या, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर. पॉज करा. नक्की नाही. आता ज्या रिॲक्शन पॉसिबल आहेत आपोआप होतात. कशा होतात? आपोआप होतात. त्यांना म्हणतो आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन. काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण? म्हणजे आपोआप होत नाही त्यांना काय म्हणणार? संपला. आपोआप होत नाही त्यांच्या ते आपल्याला बाहेरून एनर्जी लावावी लागते. त्या कशा असतात? नॉन स्पॉन्टेनियस. थर्मोडायनॅमिक्समध्ये होणार. कशा आहे सगळ्या? स्पॉन्टेनियस. ज्या होत नाही त्या नॉन स्पॉन्टेनियस. काय डाऊट? हा, रिॲक्शन कधी होईल कधी होणार नाही पुढे येईल, तुला लक्षात येईल. ठीक, समजलं? स्टॅबिलिटीचा कन्सर्न आहे. जो जर रिॲक्शन झाली नाही याचा अर्थ रिॲक्टंट कसा आहे? मोर स्टेबल. जर रिॲक्टंट झाली तर प्रोडक्ट कसा आहे? मोर स्टेबल. कळतंय? नक्की? ठीक आहे. आता पहा नेक्स्ट आपल्याकडे पॉइंट आहे एनर्जी लेवल डायग्राम. एनर्जी लेवल डायग्राम ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. ओके. जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे आपल्याला त्यांना त्यांची जे काही स्टॅबिलिटी आहे किंवा त्यांची जी एनर्जी आहे त्याला आपल्याला इन द फॉर्म ऑफ ग्राफ प्लॉट करायचं. कसं ग्राफ प्लॉट करायचं आपल्याला? इन द फॉर्म ऑफ ग्राफ. एनर्जी लेवल डायग्राम. एनर्जी लेवल डायग्राम ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा आपल्याकडे समजा 2 कंपाऊंड आहेत असे. ठीक आहे. हे एक स्ट्रक्चर. याचं दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं येईल? HCH डबल बॉन्ड O आणि H. कळतंय? आणि या दोघांचा रेझोनन्स हायब्रिड कसं येईल बरं? बोला, रेझोनन्स हायब्रिड कसं येईल यांचं? HCH OH पार्शियल बॉन्ड. कळतंय? नक्की? काय डाऊट ह्याच्यामध्ये? या तिघांमध्ये ठीक आहे. आता याला जाऊ दे. या दोघांमध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कोण असेल? मी याला A म्हणतो, याला मी B म्हणतो, याला मी C म्हणतो. B स्टेबल आहे का A स्टेबल आहे? C सगळ्यात जास्त स्टेबल आहे. संपला विषय. जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढी एनर्जी कमी. ओके. आता एनर्जी कमी म्हणजे काय? तर पहा, व्यवस्थित स्पेस असेल बसायला, व्यवस्थित काय असेल समजा बसायला स्पेस असेल तर गडबड होणार, हालचाल होईल का जास्त? पण जर 2 जाडी लोक शेजारी शेजारी बसवली तर ते काय करणार? हालचाल करणार सारखी. म्हणजे त्यांची एनर्जी लेवल काय असणार? जास्त. स्टॅबिलिटी काय असणार? कमी. ओके. याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त म्हणजे एनर्जी याची सगळ्यात. मग मी समजा असा ग्राफ काढला पहा, इथे मी एनर्जी काढतो. काय काढतो मी? जो तिसरा आहे त्याची एनर्जी लेवल काय येणार? सगळ्यात खाली येणार अशी. कळतंय? कोण आहे हा? C ची एनर्जी. एक्स ऍक्सिसला काय नाहीये. ठीक आहे. झालं? काढला काहीतरी वाकडा फोटो? हो. बोला आता, A ची जास्त का B ची जास्त? का बरं? अहो का कमी आहे? B ची एनर्जी कमी आहे. ठीक आहे, चला. दिखा उसको, फोन पे दिखा. बोला, B ची जास्त का बरं? डबल बॉन्ड ओ इकडे. बारीक बाळ सांग. त्यात हसायचं काय? एवढं काय हसायचं? A ची जास्त का B ची जास्त? का बरं? याच्यावरती चार्ज. पण त्याच्या आधीचा रूल पाहिला होता. चार्ज कधी पाहायचं? सगळ्यात पहिल्यांदा काय पाहायचं? ऑक्टेट कंप्लीट आहे का? सगळ्यात पहिल्यांदा काय पाहायचं? ऑक्टेट. स्टॅबिलिटी रूल्स टू फाइंड मोस्ट स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर.
झालं होतं का असं काय? झालं होतं ना. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहायचं, ऑक्टेट कंप्लीट आहे का पाहायचं. समजा रूल लागू नाही झाला तर सेकंड काय पाहायचं, चार्ज पाहायचा. थर्ड, चार्ज जरी नसेल सगळ्यांचा सेम चार्ज असेल तर काय पाहायचं, सगळ्यात नेगेटिव्ह चार्ज कोणावरती आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती. बरोबर. हे रूल्स आपण सेट ऑफ रूल्स पाहिले होते. टोटल 4 रूल्स होते. किती होते? पहिलं काय होतं, ऑक्टेट रूल होता. बरोबर. कोणाचा ऑक्टेट कंप्लीट. इथं जर पहा 1 2 3 4 5 6 कार्बनचा ऑक्टेट कंप्लीट आहे का? आहे का? नाहीये. 8 लागतात ना ऑक्टेट कंप्लीट व्हायला. किती आहेत? 6च. इथे एक वॅकंट ऑर्बिटल आहे. इकडे जर गेलो 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनचा ऑक्टेट. ऑक्सिजन 1 2 नेगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्टेट कंप्लीट आहे. पण कार्बनचं नाहीये. इकडे कार्बनचं कंप्लीट आहे, ऑक्सिजनचं कंप्लीट आहे का पाहायला लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 आहे. ऑक्सिजनचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट आहे. सगळ्यांचं ऑक्टेट इथे कंप्लीट आहे म्हणून बी स्ट्रक्चर काय झालं, मोस्ट स्टेबल ॲज कम्पेअर टू ए स्ट्रक्चर. म्हणून इथे काय येणार, बी. आणि सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची, एच. ही झाली एनर्जी लेवल डायग्राम. काय झाली ती, झालं एवढंच. कळलंय. बी का आलं खाली कळलंय. आणि सी खाली का, रेझोनन्स हायब्रिड आहे. हायब्रिडची एनर्जी सगळ्यात कमी असते, सगळ्यात कमी असते. स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असते, स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त. काय डाऊट, अहो काय डाऊट बोला. हो, कार्बनचं कंप्लीट नाही ना. इथं ऑक्सिजनचं कंप्लीट आहेच, कार्बनचं पण कंप्लीट आहे. ठीक आहे, आलंय. एनर्जी लेवल डायग्राम कळली. हो, नंतर लिहा, पटपट शिकवतात. नेक्स्ट आपल्याकडे रेझोनन्स एनर्जी. एनर्जी लेवल डायग्राम कळली आहे, कशी काढायची कळली आहे नक्की का? ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे रेझोनन्स एनर्जी. म्हणजे काय पहा, आता हळूहळू शिकवायला लागेल, तिकडे आवाज जाईल. रेझोनन्स एनर्जी. सर हो सर बोलू नका. रेझोनन्स एनर्जी म्हणजे काय पहा. काय असतं रेझोनन्स एनर्जी तर पहा. रेझोनन्स एनर्जी इज इक्वल टू डिफरन्स आहे. काय हा म्हणजे काय, फरक कोणामधला, डिफरन्स बिटवीन रेझोनन्स एनर्जी ऑफ कोणाची, MSR मायनस रेझोनन्स हायब्रिड. MSR म्हणजे काय, मोस्ट स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ओके, मोस्ट स्टेबल जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याची एनर्जी मायनस रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी. बाकीच्या रेझोनन्स स्टेबल मधले रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये जे मोस्ट स्टेबल आहे ते आणि रेझोनन्स हायब्रिड तो. म्हणजे आपल्या मगाशी काय होतं, ABC होतं ना, C हायब्रिड होतं आणि मोस्ट स्टेबल कोण होता, A आणि B मध्ये B. म्हणजे B मायनस C जे आन्सर येईल ती काय असणार आपली रेझोनन्स. ती काय असणार आपली किंवा याला MCRS म्हणू. MCRS म्हणजे काय, मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग. आता ठीक आहे, मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर, मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर मायनस रेझोनन्स हायब्रिड. या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर काय मिळते आपल्याला, आता पहा. रेझोनन्स एनर्जी इज ऑलवेज निगेटिव्ह. कशी असते कायम, कारण याच्यामध्ये हीट रिलीज होत असते. हीट काय होत असते, ही मॉलिक्यूल मधून बाहेर पडली त्याचं साईन निगेटिव्ह होतं. कसं होतं साईन, थर्मोडायनॅमिक्सचं कन्सेप्ट आहे. ठीक आहे, साईन काय होतं त्याचं निगेटिव्ह. एनी डाऊट. ओके,
आता रेझोनन्स एनर्जी कशावरती डिपेंड आहे पहा. रेझोनन्स एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्सटेंड ऑफ रेझोनन्स. जेवढा रेझोनन्स जास्त, जेवढा रेझोनन्स तेवढी रेझोनेटिंग एनर्जी किंवा तेवढी रेझोनन्स एनर्जी. ओके. आता पहा, ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये रेझोनन्स एनर्जी काय असते? जास्त ॲज कम्पेअर टू नॉन ॲरोमॅटिक मध्ये. ॲज कम्पेअर टू का बरं? या ठिकाणी ॲरोमॅटिक मध्ये रेझोनन्स खूप जास्त वेळासाठी होत असतो, इथे मात्र तेवढ्या वेळासाठी नसतो किंवा जास्त एक्सटेंड पर्यंत असतो ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये, नॉन ॲरोमॅटिक मध्ये नसतो. त्याच्यामुळे ॲरोमॅटिक कंपाऊंडची रेझोनेटिंग एनर्जी काय असते? जास्त ॲज कम्पेअर टू नॉन ॲरोमॅटिक. काय डाऊट ह्याच्यामध्ये? अहो काय डाऊट? नक्की का? 100%. ओके. ॲरोमॅटिक मध्ये काय होतं? RE इन्क्रीजेस. काय होते? रेझोनेटिंग एनर्जी इन्क्रीज होते. काय होते? रेझोनेटिंग एनर्जी. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. ठीक आहे. तुम्हाला ते 2 मॉलिक्यूल देतात आणि विचारतात कोणाची रेझोनेटिंग एनर्जी जास्त आहे? कोणाची रेझोनेटिंग एनर्जी जास्त आहे? ठीक आहे. कोणाची जास्त आहे? ज्याच्यामध्ये काय आहे? एक्सटेंड ऑफ रेझोनन्स जास्त. पण सर समजा असं झालं की दोघांमध्ये एक्सटेंड ऑफ रेझोनन्स सारखे. एक्सटेंड ऑफ रेझोनन्स काय दोघांमध्ये? सारखे. एक्सटेंड ऑफ रेझोनन्स काय? एक्झाम्पल होणार आहे, कळलं. ठीक आहे. दोघांमध्ये काय एक्सटेंड ऑफ रेझोनन्स सेम आहे, सत्य आहे. दोघांमध्ये एक्सटेंड ऑफ रेझोनन्स कसा आहे? समजा सेम आहे. 2 मॉलिक्यूल दिलेत AB, दोघांमध्ये एक्सटेंड ऑफ रेझोनन्स सारखं आहे. मग कसं काढायचं सर? टेन्शन नाही घ्यायचं. पहिला फॅक्टर फेल झाला, दुसरा फॅक्टर काय? दुसरा फॅक्टर आपल्याकडे फॅक्टर नंबर 2 बोला. रेझोनेटिंग एनर्जी किंवा रेझोनन्स एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. ज्याची स्टॅबिलिटी सगळ्यात कमी त्याची रेझोनेटिंग एनर्जी जास्त. कळतंय का? नक्की का? ठीक आहे. पण हे प्रत्येक वेळेस खरं असेल असं काही नाही. पण सर समजा हा सुद्धा फॅक्टर फेल झाला, मग काय करायचं? थर्ड फॅक्टर पाहिजे. काय? रेझोनन्स एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ज्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त त्याचे रेझोनेटिंग एनर्जी जास्त. एनी डाऊट? कळाले? हे झालं रेझोनन्स एनर्जीच्या बाबत. नक्की समजले? काय डाऊट? रूलचा फोटो काढून घ्या, एक्झाम्पल्स आपण पाहूयात. कधी येऊ एक्झाम्पल? लगेच एक्झाम्पल देऊ. थांबा जरा. ईशाताई, ईश्वरी, थांबा, नंतर काढा फोटो. बोला, कोणाची रेझोनेटिंग एनर्जी जास्त असेल? एची का बीची? का बरं? आणि तो ओपन चेन म्हणजे कसा? नॉन. आणि हा कसा? खाऊ आहे काय? चेक तर करा कसा आहे हा. आणि आपण काल पाहिलं होतं ना, अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणते असतात? जे सगळ्यात कमी स्टेबल असतात. जे सगळ्यात कमी स्टेबल ते कसे असतात? आणि नॉन ॲरोमॅटिकची काय असतात? स्टेबिलिटी कुठं असते त्यांची? मध्यभागी असते, ना इकडे ना तिकडे. कळतंय का? अहो कळतंय? थांबा, चुकलं. बोल. इथंच का? हा, रेझोनेटिंग एनर्जी जास्त. हो.
नाही, डायरेक्टली प्रोपोर्शनल. सॉरी, चेंज केलं ना मी वरती बक्की. ठीक आहे, चेंज केलं. रेझोनेटिंग एनर्जी जेवढी जास्त कशाला प्रोपोर्शनल? तुमच्या स्टॅबिलिटी. मग यांच्यामध्ये हा कसा आहे? अँटी ॲरोमॅटिक. हा कसा आहे? मग कोणता जास्त स्टेबल आहे? नॉन ॲरोमॅटिक काय आहे? जास्त स्टेबल ॲज कम्पेअर टू अँटी ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक जास्त स्टेबल का नॉन ॲरोमॅटिक जास्त स्टेबल? नॉन ॲरोमॅटिक जास्त स्टेबल ॲज कम्पेअर टू अँटी. म्हणून रेझोनन्स एनर्जी जास्त कोणाची? काय डाऊट? अहो काय डाऊट? आन्सर कसं आलंय कळलंय का? नक्की कळलंय? 100%. हो. काय काय? हे काय इथं ॲरोमॅटिक नॉन ॲरोमॅटिक नुसार पाहिलं आपण. हे ॲरोमॅटिक आहे, ॲरोमॅटिकला वाढते. ॲरोमॅटिक नंतर कोण येतं? नॉन ॲरोमॅटिक. सॉरी, नॉन ॲरोमॅटिक. आणि नॉन ॲरोमॅटिक नंतर कोण येतं? अँटी ॲरोमॅटिक. काय डाऊट? अहो काय डाऊट? यावर पटकन फोटो काढून 2-3 एक्झाम्पल घेऊयात आपण अजून. सर मग आपण ते एनर्जी वाला ग्राफ काढला होता, आपण सी सगळ्यात खाली काढलं. सी मध्ये एनर्जी जास्त आहे. काय काय? आपण तो ग्राफ काढला होता बघा. हां. त्याच्यामध्ये एनर्जी जितकी जास्त स्टेबिलिटी तितकी जास्त एनर्जी. हां. सी ला सगळ्यात खाली काढली. तिथे रेझोनेटिंग स्ट्रक्चरची एनर्जी होती, इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चरची एनर्जी होती. तिथे काय होती? इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चरची एनर्जी रिप्रेझेंट केली. इथं आपण कोणाची काढतोय? रेझोनन्स एनर्जी ओव्हरऑल काढतोय इथं. ठीक आहे. सांगा कोणाची जास्त असेल? एची का बीची? रेझोनन्स एनर्जी कोणाची रेझोनन्स एनर्जी जास्त असेल? एची का बीची? सगळ्याचे आन्सर बनवून ठेवा, एकदम लिहून देतो. बोला. थर्ड मध्ये पण सांगा, फोर्थ मध्ये पण सांगा. काय होतंय? सांगू नको कोणाला. बोला. ए मध्ये कोणाची एनर्जी जास्त? 2 मध्ये कोणाची एनर्जी जास्त? एची का बीची? एची. का बरं? हा कसा आहे? थ्रू आउट दी रिंग रेझोनन्स होते. किंवा हा कसा आहे? ॲरोमॅटिक. हा कसा आहे? ॲरोमॅटिकची जास्त. कळतंय? सेकंड बोला. का बरं? नंबर ऑफ स्ट्रक्चर्स याचे जास्त आहे म्हणून सीची पहिल्यांदा. इथे ऑर्डर लिहू का साईडला? सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची जास्त? त्याच्यानंतर नंतर एनी डाऊट? 2चे पण हा अँटी ॲरोमॅटिक आहे. 12. ठीक आहे. 12 म्हणजे कसा आला? अँटी ॲरोमॅटिक. हा कसा आहे? ॲरोमॅटिक. हा कसा आहे? ॲरोमॅटिक. तर ॲरोमॅटिक फॅक्टर फेल. दुसरा फॅक्टर काय?
कोणाचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त. याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती येतात? 6 येतात. किती येतात त्याच्यामध्ये? थांबा, किती येतात? 6. याच्यामध्ये किती येतात? 3 येतात. किती येतात? 3 येतात. म्हणून सगळ्यात जास्त कोण? ए, त्याच्यानंतर सी, त्यानंतर 4 येतात. सॉरी, याच्यात किती येतात? 4 येतात रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. काढलेत आपण. एनी डाऊट? एनी डाऊट? नक्की? ठीक आहे. पुसू का? लिहायचंय? लास्ट वाला राहिले. बोला. फ्लोरीनची रेझोनेटिंग एनर्जी जास्त, रेझोनन्स एनर्जी. का बरं? पिरियडिक टेबल मध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहाल तर हा कार्बन ज्या पिरियड मध्ये येतो त्याच पिरियड मध्ये कोण येतो तुमचा? फ्लोरीन. म्हणजे दोन्ही पण 2p मध्ये येतात. कुठे येतात? कार्बन मध्ये शेवटचं ऑर्बिटल कोणतं? 2p. आणि फ्लोरीन मध्ये शेवटचं कोणतं? जर साइडवेज ओव्हरलॅप झालं तर 2p काय होतील? चांगल्या प्रकारे ओव्हरलॅप होतील ना. आणि खाली झालं तर कसं होईल? 2p आणि 3p. कळतंय? याच्यापेक्षा इथं ओव्हरलॅपिंग चांगल्या प्रकारे असेल. म्हणून फ्लोरीनचे रेझोनन्स एनर्जी जास्त ॲज कम्पेअर टू क्लोरीन. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की नाही? समजलंय का? नक्की कळालंय? अजून एक एक्झाम्पल घेऊ का? घेऊयात की का नाही घेऊयात? किती झाले? 4, 5 झाले. 5 उभा. बोला. ए ची जास्त ॲज कम्पेअर टू. का बरं? ए कसा आहे? बी कसा आहे? नॉन ॲरोमॅटिक. बरोबर. ठीक आहे. म्हणून ए ची एनर्जी जास्त ॲज कम्पेअर टू बी. 6वं एक्झाम्पल. हळू हळू. पाणी प्या. बोला. नाही, बी जास्त आहे. इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती येतील? किंवा ते एक्सटेंड ऑफ रेझोनन्स पाहूयात आपण. पहिला फॅक्टर पाहायचा ना पहिल्यांदा, एक्सटेंड ऑफ रेझोनन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कुठपर्यंत आहे? 10. इकडे पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12. कळतंय? एक्सटेंड ऑफ रेझोनन्स इथे जास्त. म्हणून इथे कुठपर्यंत आहे? 10च. इथे घ्या पटकन फोटो काढून घ्या. रिॲक्शन पाहिले आपण. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं रेझोनन्स एनर्जी. का पाहिलं आपण? रेझोनन्स एनर्जी जेवढी जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त, तेवढी स्टॅबिलिटी जास्त. ते पडदा लावला तर बरं होईल जरा. ठीक आहे. जेवढी रेझोनन्स एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. त्यानंतर जेवढं एक्सटेंड ऑफ रेझोनन्स जास्त तेवढी रेझोनन्स एनर्जी काय असते? जास्त असते. जेवढे नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त असतील तेवढी रेझोनन्स एनर्जी पण काय असते? जास्त असते. केवढी असते ती सुद्धा जास्त असते. काय डाऊट? हे सर्व झालं आपलं रेझोनन्स एनर्जीच्या बाबत. आता आपल्याला पाहायचंय काय? पाहायचंय हीट ऑफ हायड्रोजनेशन. हीट ऑफ हायड्रोजनेशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला किती हीट रिलीज होते? दॅट इज हीट ऑफ हायड्रोजनेशन. त्यालाच काय म्हणतो आपण? हीट ऑफ. त्याला म्हणतो आपण डेल्टा एच. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो त्याला आपण? डेल्टा. काय डाऊट? काय डाऊट? इन टर्म्स ऑफ एन्थॅल्पी ते डिनोट केलं जातं. ह्याच्यात काय डाऊट आहे का? एन्थॅल्पी. इन टर्म्स ऑफ एन्थॅल्पी ते दाखवलं जातं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा,
सी डबल बॉन्ड सी, एच 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 एच. याचं तुम्ही हायड्रोजनेशन केलं, दॅट इज ॲडिशन ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम किंवा निकल वापरा तरी चालेल. ओके, निकल वापरला तुम्ही तरी चालेल. ज्यावेळेस तुम्ही हायड्रोजनेशन कराल, हायड्रोजनचे ॲडिशन होईल, त्यावेळेला पहा काय येईल प्रोडक्टमध्ये तुमच्याकडे, हे येईल. काय माहिती नाही, हे येईल. ठीक आहे. इथे काय होता तुमचा, हा अल्केन होता. कोण होता इथे, इथे काय झालाय अल्केन. इथे तुमच्याकडे पाय बॉन्ड होता, तिकडे पाय बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये झालं, सगळ्या सिग्मा बॉन्डमध्ये झालं. एनी डाऊट, आहो काय डाऊट. ठीक आहे. आता ही हीट ऑफ हायड्रोजनेशन जी आहे ती कशावरती डिपेंड आहे, हीट ऑफ हायड्रोजनेशन जी आहे ती कशावरती डिपेंड आहे. तर तुमची जी हीट ऑफ हायड्रोजनेशन आहे, जी तुमची हीट ऑफ हायड्रोजनेशन आहे, इट डिपेंड्स अपॉन पाय बॉन्ड. कशावरती डिपेंड असते तुमची, पहा जेवढे पाय बॉन्ड जास्त तेवढी हीट ऑफ हायड्रोजन. म्हणजे कशी, पहा जरी इथे एकच पाय बॉन्ड आहे, ठीक आहे, आणि पहा सेकंड एच एच डबल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी, डबल बॉन्ड सी. कळतंय. आता पहा मला एकच डबल बॉन्ड तोडायचा आहे, एकाच डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करायचं. ह्या वेळेला मला द्यायला लागणारी एनर्जी आणि ह्या दोन पाय बॉन्डचं कन्वर्जन किंवा ह्या दोन डबल बॉन्डचं कन्वर्जन मला सिंगल बॉन्डमध्ये करायचं आहे. यावेळेस मला लावायला लागणारी एनर्जी, ठीक आहे, वरची एनर्जी आणि खालची एनर्जी. कुठे मला जास्त एनर्जी लागेल, खाली. का, दोन आहेत ना, दोघांना मला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं. दोघांना काय करायचं मला, कन्वर्ट. त्यामुळेच पहा की तुमची जी हीट ऑफ हायड्रोजनेशन असते, हीट ऑफ हायड्रोजनेशन दॅट इज एच ओ एच, हो नाही म्हणायचं त्याला लगेच. ओके, काय ते हीट ऑफ हायड्रोजनेशन. इथं बस की बाळा, दिसेल इथं बसल्यावर. हीट ऑफ हायड्रोजन, फोकल लेंथ ॲडजस्ट होईल तुझी इथून 100% होणार. कधी, मागच्या वेळेस. हीट ऑफ हायड्रोजनेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. जेवढे पाय बॉन्ड जास्त तेवढे हीट ऑफ हायड्रोजनेशन पण काय असणार, जास्त. प्रत्येक वेळेस असंच असेल असं काही नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम असं. सर समजा सगळ्यांमध्ये पाय बॉन्ड सारखे झाले, पाय बॉन्ड काय झाले, मग काय करायचं, दुसरा त्या ठिकाणी दुसरा काय रूल लावायचा. हा पहिला रूल. दुसरा रूल काय, हीट ऑफ हायड्रोजनेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढी हीट ऑफ हायड्रोजनेशन. म्हणजे तो ऑलरेडी स्टेबल आहे, ऑलरेडी काय तो का रिॲक्शन करून पुढे जाईल. सकाळी पाहिलं ना आपण, रिॲक्टंट टू प्रोडक्ट कधी जातो, ज्या वेळेला रिॲक्टंट काय असेल तुमचा, लेस स्टेबल, प्रोडक्ट काय असेल, बरोबर. पण ऑलरेडी जर स्टॅबिलिटी जास्त असेल तर तो हायड्रोजनेशन मध्ये जाईल का, रिॲक्शन होईल का, अहो होणार आहे का, कळतंय. दॅट इज हीट ऑफ हायड्रोजनेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. एनी डाऊट, नक्की कळाले, हे 2 पॉईंट कळालेत 100%. व्यवस्थित सिस्टमॅटिक काय करायचं हे लिहून घ्यायचं. हीट ऑफ हायड्रोजनेशन डेफिनेशन देऊ का, नक्की, ठीक, घ्या. द हीट रिक्वायर्ड, द हीट रिलीज्ड, द हीट रिलीज्ड, हीट रिलीज्ड व्हेन 1 मोल, कधी, ज्या वेळेला 1 मोल, फक्त कोणाचं कन्वर्जन करायचं आपल्याला, 1 मोल ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, when 1 mole of unsaturated compound undergoes hydrogenation to form, मोनिका ताई बोलू नका, to form अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. इथे घ्या, सॅच्युरेटेड कंपाऊंड. डेफिनेशन लिहून घ्यायची, खालचं एक्झाम्पल लिहून घ्यायचं, इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहून घ्यायचे आहेत. वैभवीताई बोलू नका. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन काय आपला, किंवा राईट
ऑर्डर ऑफ HOH, हीट ऑफ हायड्रोजनची आपल्याला हायड्रोजनेशनची ऑर्डर आपल्याला लिहायची आहे. हीट ऑफ हायड्रोजनेशनची आपल्याला काय लिहायची त्या ठिकाणी ऑर्डर लिहायची आहे. कोणाची जास्त असेल कोणाची कमी ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. मग पहा फर्स्ट केस ए आणि बी. बोला ए ची जास्त का बी ची जास्त? का बरं? HOH कशावरती डिपेंड असतं? नंबर ऑफ पाय बॉन्ड. पहा बरं सेम आहे. नंबर ऑफ पाय बॉन्ड वरती सुद्धा 2, वरती सुद्धा 1, खाली सुद्धा 1. कळतंय? काय डाऊट? 100%. सेकंड पॉइंटला या. मग स्टॅबिलिटीवरती जास्त स्टेबल कोण? वरचा स्टेबल का खालचा स्टेबल? खालचा का? वरचा कोणता फॉर्म आहे आणि खालचा कोणता फॉर्म आहे? मग सिस स्टेबल असतो का ट्रान्स स्टेबल असतो? ट्रान्स काय असतो आपला? जास्त स्टेबल. जो जास्त स्टेबल त्याची हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी. म्हणजे कोणाची जास्त असेल? बी ची जास्त असेल ए पेक्षा. एनी डाऊट? कळतंय का? हीट ऑफ हायड्रोजनेशन जास्त कोणाची? बी ची. कारण सिस फॉर्म आहे, स्टॅबिलिटी कमी, हायड्रोजनेशन जास्त. कोण आहे? नंबर आहे. जाऊ दे. ठीक आहे. काय डाऊट? पहिलं कळलंय. वरचा कोणता फॉर्म आहे तुमचा? ट्रान्सफॉर्म आहे. खालचा कोणता फॉर्म आहे? सिस फॉर्म. नेक्स्ट पुढे सेकंड मध्ये पहा. बोला पहिलं पहा. काय पाहाल? वरती 1 पाय बॉन्ड आहे, खाली सुद्धा संपला विषय. सेकंड स्टॅबिलिटी. कोण जास्त स्टेबल असेल? आता स्टॅबिलिटी शोधायला आपल्याकडे कोणाला वापरायचं? स्टॅबिलिटी शोधायला तिला विसरायचं नाही. कोणाला विसरायचं नाही? आरोहीला. कोणाला विसरायचं नाही? बरोबर. ए म्हणजे काय? ॲरोमॅटिसिटी इथं लागते का? संपला विषय. रेझोनन्स होतंय का? हायपर कॉन्ज्युगेशन होतंय का? होतंय हायपर कॉन्ज्युगेशन. मग हायपर कॉन्ज्युगेशन नुसार ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन जास्त, ज्याच्याकडे तो जास्त स्टेबल. ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन जास्त तो. मग पहा बरं याच्याकडे अल्फा हायड्रोजन किती आहेत? कुठे आहे? एकच आहे इथं. एक. किती अल्फा हायड्रोजन? एक. खाली पहा बरं अल्फा हायड्रोजन कुठे आहेत का? अल्फा हायड्रोजन आहेत की? पहा इथे किती आहेत? 3 आणि 2 किती झाले? 5. 3 आणि 2 5. ओके बरोबर. हा sp3 बघायचा ना आपल्याला, विसरायचं म्हणून सकाळी सांगितलं आधीच वाचून घ्या. उद्या सगळं लागणार आहे. बोला मग स्टेबल कोण? बी जास्त स्टेबल ॲज कम्पेअर टू ए. म्हणजे हीट ऑफ हायड्रोजन कोणाचे जास्त? ए ची जास्त बी पेक्षा. झालंय? काय डाऊट? नेक्स्ट या इथे. आरोही मधला आपण हायपर कॉन्ज्युगेशन नुसार ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन जास्त असतात तो जास्त स्टेबल असतो. अल्फा हायड्रोजन कोणाचे पाहिजे? डबल बॉन्डच्या शेजारी जो sp3 आहे त्याच्या. पाबर याच्या शेजारी sp3. हा याला किती हायड्रोजन आहेत? 1. डबल बॉन्डच्या शेजारी कार्बन, त्याच्या शेजारी आहे का इकडं? नाही. इकडे पहा याच्या शेजारी हा पण आहे आणि हा पण आहे. याचे किती? 3. याचे 2 5. म्हणून ह्याच्याकडे अल्फा हायड्रोजन जास्त, म्हणून हा जास्त स्टेबल. हा जास्त स्टेबल म्हणून याचे HOH कमी. कळतंय? अहो कळतंय नक्की का? तिकडे बोला बरं. ए ज्यादा स्टेबल ॲज कम्पेअर टू बी. का बरं? रिंग इथं पण आहे, ॲरोमॅटिसिटीचा. रेझोनन्स जर पाहिलं इथं रिंग मध्ये रेझोनन्स होतं, इथं सुद्धा. परंतु इथे रेझोनन्स तुम्ही जर पाहाल इथं सुद्धा डबल बॉन्ड आहे. म्हणजे इथे सुद्धा रिंगच्या बाहेर सुद्धा रेझोनन्स होत आहे. कळतंय? इथे मात्र रिंगच्या बाहेर रेझोनन्स नाही. ज्याच्यामध्ये रेझोनन्स जास्त तो काय? जास्त स्टेबल. आणि तो जास्त स्टेबल त्याची हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी. म्हणून बोला बी इज ग्रेटर दॅन ए. कळलंय का? अहो समजतंय नक्की का? जायचंय पुढे? जाऊ या खाली. चला सी आणि डी. आता सी जास्त स्टेबल, डी कमी स्टेबल. का बरं?
हो, ABCD मध्ये लावायचं आहे आपल्याला, बरोबर. सॉरी थांबा, ए सगळ्यात स्टेबल, हे तर कळलं आपल्याला, ठीक आहे. ए काय असेल, सगळ्यात स्टेबल असणार आहे का, रेझोनन्स रिंगच्या बाहेर पण आहे. संपला विषय, कळतंय. नेक्स्ट पुढे जाऊया, पहा. आता रेझोनन्स तर लागत नाहीये, पुढे कुठे दिसतोय का रेझोनन्स, मग रेझोनन्स नाही दिसत, मग काय लावायचं, हायपर कॉन्जुगेशन. पहा, अल्फा हायड्रोजन कोणाकडे जास्त, ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन जास्त तो जास्त स्टेबल, त्याची HOH कमी. पहा इथे किती आहेत, 3, आणि इथे किती आहेत, 1 2 3 आणि 1 4. किती झालं इथं, 1 3 आणि 1, किती अल्फा हायड्रोजन, 4 अल्फा हायड्रोजन. इथे या, बोला या बाजूला 2, किती आहेत, वरती या. इथं किती, इथे 2 आणि 1 2 3 आणि इथं नाही, इथं पाहिजे ना शेजारी, इथे बरोबर. किती झाले इथे, 3 आणि 1 2 3 आणि 4, इथे 1. टोटल किती झाले, 3 4 5 आणि 6. सांगा बरं, सगळ्यात जास्त अल्फा हायड्रोजन कोणाकडे, बी कडे, त्याच्यानंतर सी कडे, नंतर डी कडे. ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन सगळ्यात कमी, ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन सगळ्यात कमी, त्याची हीट ऑफ हायड्रोजनेशन सगळ्यात, मग कोणाची सगळ्यात जास्त असेल, डी ची, बरोबर. डी पेक्षा जास्त कोणाची, सी ची. सी पेक्षा जास्त कोणाची, बी ची. आणि बी पेक्षा सगळ्यात जास्त, सगळ्यात कमी, उलटी लागली. ओके, हे सगळ्यात जास्त स्टेबल आहे, त्याच्यामुळे. कळतंय का, सरळ लावून देऊ, सरळ लावून देऊ. डी ची सगळ्यात जास्त, ए ची सगळ्यात कमी. घ्या, आलंय, कसं काढलंय, कळलंय नक्की. काय काय, ती सगळीकडेच आहे ना, ती कुठे आहे, सगळीकडे कॉमन आहे. मग जेवढी याची तेवढीच इथे येणार, तेवढीच इथं तेवढीच इथं, त्याच्यामुळे आपण तो पॉईंट घेतला नाही. कळलंय, आलंय का नक्की, जायचं पुढे. बोला बोला, पहा अल्फा हायड्रोजन आणि सांगा इथे किती अल्फा हायड्रोजन, 3 आणि 3 6. इकडे पण आहे ना, इकडे 2, किती झाले, खालचे 2, टोटल किती झाले, 10 अल्फा हायड्रोजन. इकडे इथे 2 आणि इथे 2, 4. बोला, म्हणजे बी इज ग्रेटर दॅन. एनी डाऊट, आओ एनी डाऊट, कळलंय नक्की, समजले. 5 तुम्हाला जमेल का, जमवा, जमेल का, ठीक, चालतं. पुसू का, हे जे एक्झाम्पल आहे ना, समजा इकडे वरती लक्ष द्या, A B C D या चौघांमध्ये मला कम्पेअर करायचं असेल तर, हे चौघांमध्ये 1 2 3 आणि 4. आता सांगा बरं, या चौघांमध्ये कोणाची HOH सगळ्यात जास्त, कोणाची HOH सगळ्यात सर्वात कमी. बी की सबसे, वाय, सगळ्यात पहिल्यांदा तर हा ट्रान्स आहे, याची सगळ्यात कमी असणार आहे, एची सगळ्यात कमी असणार. पुढे या दोघांमध्ये बीची, मग बीची. बोला पुढे, नंतर डी का सी, हा डी, वाय डी किती आहेत, 5 अल्फा हायड्रोजन, ठीक आहे. नंतर डी, नंतर सी. सी मध्ये किती अल्फा हायड्रोजन, 1 अल्फा हायड्रोजन. कळतंय नक्की. इथे जरी तुम्ही अल्फा हायड्रोजन लावलं तरी 6 आहेत, वरती सुद्धा 6 आहेत, पण तो कसा आहे, ट्रान्स आहे. खालचा कसा आहे, सीस आहे. हे आपलं कुठं झाले, हायपर कॉन्जुगेशनचं जे पहिले एक्झाम्पल आहे ना, ते हेच आहे. एनी डाऊट, याच्यात कळले. दिस वॉज युअर हीट ऑफ हायड्रोजनेशन. काय डाऊट याच्यामध्ये, नक्की नाही, ठीक आहे.
नेक्स्ट आपल्याला काढायचं रेझोनन्स एनर्जी, जो आपण मागे पाहिला होता. काय पाहिलं होतं आपण? ती आपल्याला परत एकदा पाहिजे. नेक्स्ट पहा, रेझोनन्स एनर्जी कॅल्क्युलेशन फ्रॉम HO म्हणजे हीट ऑफ हायड्रोजनेशन वरून रेझोनन्स एनर्जी कशी काढायची. तर पहा, रेझोनन्स इज इक्वल टू हीट ऑफ हायड्रोजनेशन एक्सपेक्टेड मायनस हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑब्झर्ड. म्हणजे थेरॉटिकली हीट ऑफ हायड्रोजनेशन किती आली आणि ॲक्च्युअल रिॲक्शन केल्यावरती किती आली, यांच्यामधला जो डिफरन्स येतो तीच म्हणजे काय असते आपली रेझोनन्स एनर्जी. तीच काय असते आपली, काय असते तीच आपली रेझोनन्स एनर्जी. काय असते ती आपली. फॉर एक्झाम्पल अशी समजा एखादी रिॲक्शन आहे, लिहून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये आपण हायड्रोजनेशन केलंय. ठीक आहे, काय केलं आपण याच्यामध्ये हायड्रोजनेशन. तर फायनल प्रॉडक्टमध्ये काय मिळेल आपल्याला. ठीक आहे, आले. डबल बॉन्ड आपला ब्रेक होऊन त्या ठिकाणी सगळे सिंगल बॉन्ड, सगळे सिग्मा बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार आहे. इथे एक्सपेक्टेड किती असते पहा, डेल्टा H एक्सपेक्टेड असते 28.9. किती असते एक्सपेक्टेड, 28.6. ओके, एवढीच असते मायनसमध्ये. कशी असते, मायनसमध्ये. ठीक आहे, आणि ऑब्झर्ड किती होते आपल्याला, एवढीच ऑब्झर्ड होते, -28.6. ठीक आहे, याच्यावरनं जर आपण रेझोनन्स एनर्जी काढायचा प्रयत्न केला तर पहा, रेझोनन्स एनर्जी इक्वल टू किती येणार, -28.6 -28.6 इक्वल टू किती, -28.6 + 28.6 विच इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये रेझोनन्स एनर्जी किती आहे, होते का रेझोनन्स, म्हणजे रेझोनन्स एनर्जी असेल का. हो, व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही, तुम्हाला दिलेली असते. ठीक आहे, व्हॅल्यू दिलेल्या असतात, पाठ करायची गरज नाही करसाल पाठ. एक्झाम्पल आहे, हो एक्झाम्पल आहे, ते लिहून घ्यायचे. मग सर दरवेळेसच 0 येईल का, असं काही नाही. दरवेळेस 0 येईल असं काही नाही. म्हणजे कसं पहा, जर का मी काय केलं, हे दोनदा केली ही रिॲक्शन, काय केलं मी याचं दोनदा केली, म्हणजे 2 वेळा हायड्रोजनेशन केलं. समजा 2 अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहेत आपल्याकडे असे. ओके, आणि त्याचे 2 जर मला पाय बॉन्ड ब्रेक करायचं तर त्यावेळेला एक्सपेक्टेड किती आहे, याच्या दुप्पट किती येईल, याच्या दुप्पट ती सांगा बरं, -56.2 बरोबर, -57.2. परंतु ज्या वेळेला हे आपण ऑब्झर्व केलं एक्सपेरिमेंटली त्यावेळेस ती आली 55. किती आली, -55. किती आली, हे सगळ्याचं युनिट किलो जूल आहे. काय युनिट याचं सगळ्याचं, किलो जूल. कळतंय का, कळतंय का नक्की. मग हे जर केलं आपण तर आन्सर किती येईल सांगा बरं, 57.2 - 55.2 किती आलं, किती येईल पहा. काय करायचंय, -57 एक्सपेक्टेड ना, 57.2 मायनस प्लस 55 किती आली ती, -2.2 किलो जूल. एवढी रेझोनन्स एनर्जी या ठिकाणी असणार आहे. म्हणजे रेझोनन्स ते होणार आहे का, होईल थोडासा पाय सिग्माची सिस्टीम थोडीशी एक्झिस्ट या ठिकाणी करते. ठीक आहे, इथं प्लस द्या म्हणजे मग बरोबर होईल. नाही कुठं सेम आले, वेगवेगळे आले. प्रत्येक रिॲक्शननुसार हे काय होते, व्हॅरी होते. काय डाऊट ह्याच्यामध्ये, नक्की नाही, चालतंय. इथं आपलं हीट ऑफ हायड्रोजनेशन संपले.